कसोटी सामन्यात बऱ्याचदा आपण पाहिलं असेल की खराब लाईट आहे म्हणून एक तर स्पिनर्स बॉलिंग करतायत किंवा खेळ थांबवण्यात आलाय। ही समस्या मोठी असल्याने आता यावर उपाय करण्यासाठी ICCने मोठे पाऊल उचललंय। आता संध्याकाळी कमी प्रकाशात खेळताना लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडूचा वापर करण्याचा प्रायोगिक निर्णय ICC कडून घेण्यात आलाय। बऱ्याचदा कमी प्रकाशात लाल चेंडू दिसत नाही, याच कारणामुळे डे नाईट टेस्टमध्येही गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो। पण आता नियमित कसोटी सामन्यांवेळी हा चेंडू कमी प्रकाशात वापरला जाऊ शकतो का, याबाबत सध्या तरी ट्रायल्स घेतल्या जाणार आहेत। तर याचे नियम असे आहेत की समजा 75 ओव्हर्सचा खेळ लाल चेंडूने झाला आणि 15 ओव्हर्स शिल्लक असताना अंधार झाला तर फ्लड लाईट्समध्येही खेळ सुरू ठेवता येऊ शकतो, परंतु त्यावेळी गुलाबी चेंडूचा वापर केला जाईल। परंतु कसोटी सामना सुरू होण्याअगोदर दोन्ही संघांनी गुलाबी चेंडू वापरण्याच्या नियमाला मंजुरी देणं गरजेचं असणार आहे। पण या ऐतिहासिक ट्रायल्समुळे आता खराब प्रकाशाच्या कारणाने ओव्हर्स वाया जाणं थांबेल, पण स्विंग आणि सीम मुवमेंटमुळे अनेकदा फलंदाजांना नडणारा हा गुलाबी चेंडू स्वीकारायला किती संघ तयार होतात हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, ICCचा हा नवीन नियम कसोटी क्रिकेटचं भविष्य बदलेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा।